नमस्कार श्रोते, मी रुपाली. कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण योगीराज बागुळ यांचं प्रिय रामू हे पुस्तक वाचत आहोत. गेल्या भागात आपण रमाईंचं बालपण पाहिलं. लहान असतानाच रमाई आणि त्यांची भावंड आईवडिलांना पोरकी झाली. रमाईंच्या मामाने त्यांना मुंबईला घेऊन आले आणि मग रमाईंच्या लग्नासंबंधी बोलणी सुरू झाली. रामजी सुभेदार यांनी भिवासाठी रमाईंना पसंतीचा होकार कळवला होता. आता पुढे. गोविंदपूरकरांनी सुभेदारांचा निरोप घरात पत्नीला सांगितला. तेव्हा रामी दारासमोर भांडी घासत होती. तिचे कान मात्र मामा मामींचे बोलणं ऐकत होते. तिचं मन पुलंकित झालं. एका शिकलेल्या राजबिंड्या तरुणाची आपण सहचारणी होणार आहोत एवढेच तिच्या बालमनाला कळत होतं. लग्नाचा अर्थ, त्यातून उदयास येणारी नाती, तदनंतरच्या जबाबदाऱ्या, सासरघरीचं वागणं, कष्ट कुठं माहीत होतं त्या कोवळ्या जीवाला. भिकूदुत्रेच्या रामीबरोबर सुभेदारांनी त्यांच्या भिवाचा साखरपुडा उरकून टाकला. ही बातमी डोईफोडे आणि मुरबाडकरांना कळली. तसे ते क्षुब्ध झाले. असली आगळीक सुभेदारांसारख्या व्यक्तीने करावी याचा त्यांना जास्त खेद वाटला आणि वाईटही. मुरबाडकरांनी आणि डोईफोडींनी ही बाब जात पंचायतीच्या लोकांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांच्याकडून न्याय मागितला. तारीखनी वेळ ठरवून जात पंचायत भरवण्यात आली. सुभेदारांना अगोदरच वर्दी देण्यात आली होती. पंचायतीच्या प्रमुखाने सुभेदारांना प्रश्न केला. सुभेदार, तुम्ही इतके समजदार, सर्व गोष्टींची जाणीव व जबाबदारी असलेली व्यक्ती आहात. समाजात वावरणारे आहात. पोटी लेकीबाळी आहेत. तुमच्या मुलाची सुपारी मुरबाडकरांच्या मुलीबरोबर फुटली असताना तुम्ही परस्पर गोविंदपूरकरांच्या भाचीबरोबर साखरपुडा केलाच कसा? तुम्ही डोईफोडेच्या मुलीलाही मागणी घातली होती. सोयरीक म्हणजे पोरखेळ नव्हे. हे काका तुम्हाला माहीत नाही का? सुभेदारांनी पंचायतीचं म्हणणं नम्रपणे ऐकून घेतलं. गुन्हा कबूल केला. म्हणाले, मायबाबू, तुम्ही जे म्हणता ते मला मान्य आहे. डोईफोडे यांना शब्द देण्याअगोदर मुरबाडकरांच्या मुलीबरोबर सुपारी फुटली होती. त्यानंतर मी माझ्या भिवाचा साखरपुडा तिसऱ्याच ठिकाणी गोविंदपूरकरांच्या भाचीबरोबर केला. डोईफोडे आणि मुरबाडकरांच्या मुली तितक्याच रूपवान आणि गुणवान आहेत जितकी गोविंदपूरकरांची भाची रामी आहे. परंतु गोविंदपूरकर यांची भाची वनवासी आहे. तिला आईबाप नाहीत. एका वनवासी लेकराचं कल्याण होईल या माणुसकीच्या भावनेतून मी भिकूदुत्रे यांची ही पोरगी माझ्या मुलासाठी पसंत केली. त्या निराधार लेकराच्या आयुष्याचं कल्याण व्हावं म्हणून. कोकणातल्या वननगावचा भिकू आपल्या जातीतला आणि अतिशय गरीब होता. या दोघांच्याही मुलीऐवजी मी परजातीच्या किंवा दुसऱ्या प्रांतातील मुलीशी माझ्या भिवाचा साखरपुडा केलेला नाही. हे सुद्धा समाजकार्यच नाही का? तरीही माझ्या समाजाला आणि आपणाला वाटत असेल की मी काही गुन्हा केला तर आपण जी शिक्षा आणि दंड द्याल तो स्वीकारण्यास माझी तयारी आहे. सुभेदारांच्या स्पष्टीकरणामुळे जात पंचायतील पंचमंडळी डोईफोडे आणि मुरबाडकर यांच्यासह सर्व स्तब्ध आणि अंतर्मुख झाले. त्यांच्या विरोधाची तीव्रता कमी झाली. सुभेदारांचा हेतू चांगला होता. उद्देश पाक होता. मात्र घडलेली घटना डोईफोडे आणि मुरबाडकरांच्या मुलींसाठी अपशकुनीच होती. म्हणून जात पंचायतीने सुभेदारांना 15 रुपये नगद दंड आणि पंचमंडळींना खानपान असा दंड दिला. सुभेदारांनी दोन्ही गोष्टी विना तक्रार मान्य केल्या. भिवाची रामीबरोबर लग्न करण्याची सामाजिक अडचण दूर झाली. सुभेदार आनंदित झाले.
त्यांनी जात पंचायतीचा दंड भरला. पंचमंडळींसाठी मांसाहारी मेजवानीची व्यवस्था केली. दारू आणून सर्वांना स्वतःच्या हातानं छटाक छटाक वाटली. ते स्वतः मात्र न कधी दारूच्या थेंबाला स्पर्श करीत, न कधी मांसाहार सेवन करीत. शेवटी होऊ घातलेल्या त्यांच्या भिवाच्या लग्नाला येण्याचं डोईफोडे आणि मुरबाडकरांसह सर्वांना आग्रहाचं आमंत्रण दिलं. भिवाच्या कॉलेजचे पहिले वर्ष, प्रिव्हियसचे 1908 सालीच्या एप्रिल महिन्यात भिवा बोहल्यावर चढला. लग्नाच्या 2 दिवस आधी इकडे डबक चाळीत भिवाच्या अंगाला हळद लागत होती, तर तिकडे भायखळाजवळच्या चाळीत रामीच्या अंगाला. रामीला मधूनच मायबापांचा आठव येई. तिचं हृदय भरून येई. आज माय अन बापू जिवंत असते तर किती आनंद झाला असता त्यांना. रखमाला रामीच्या लग्नाची किती हौस होती, किती सुखावली असती ती. रामीचे डोळे आसवांनी डबडबले. कुणाच्या नजरेत येण्याआधी तिनं ते पदराच्या शेवाला टिपले देखील. नवरीचे वराड भायखळाजवळच्या चाळीतून येणार होते, तर नवरदेवाचे डबक चाळीतून. लग्नाची वेळ रात्रीच्या 10 नंतरची. स्थळ होतं भायखळाच्या हबीब मच्छी बाजार. रात्री मच्छी बाजार बंद झाला आणि विक्रेत्यांनी त्यांची गाठोडी उचलली की त्या मोकळ्या जागेत भिवा आणि रामूचे लग्न उरकायचे असं उभय पक्षांनी ठरवलं होतं. रामी आणि भिवा बोहल्यावर उभे राहिले त्यावेळी भिवाचे वय होते 17 वर्ष, तर रामीचे 9 वर्ष. महार भटानं मंगलाष्टके म्हटली. उभयतांच्या अंगावर अक्षता पडल्या. वाद्य वाजली, टाळी लागली. रामीनं भिवाच्या गळ्यात माळ घातली तेव्हा रामीला आणखीन गलबलून आलं. आसवांनी डोळे आणि गाल माखले. वृद्ध बाया रामीला उगी उगी करीत होत्या. मानपानात, खाण्यापिण्यात आणि नाचगाण्यात अर्धी रात्र उलटून गेली. जेवणावळीची धांदल सुरू झाली. भायखळाच्या मच्छी बाजार पहाटे 5च्या आसपास सुरू होणार होता. त्या अगोदर पायघड्या, पाय धुणे, मानपान, ओटी भरणे आणि रुखवत मिरवणे हे लग्नानंतरचे कोकणी विधी उरकून रामीची सासरी पाठवणी करायची होती. नेहमीप्रमाणे भल्या पहाटे वृत्तपत्र विक्रेत्यांची आणि दूधवाल्यांची मुंबईभर धावपळ सुरू झाली. कापड गिरण्यांचे भोंगे वाजू लागले. कामगारांची पाळीला पळण्याची धांदल दिसू लागली. बिदाईची वेळ येऊन ठेपली. रामीच्या उरात हुंदके अधिकच अनावर होऊ लागले. डोळ्यांचे पाणी खंडेना. हबीब मच्छी मार्केट रिकामे करण्यासाठी शहाणी वयस्कर माणसं घाई करू लागली. भिवाच्या उपरण्याची आणि रामीच्या पदराच्या शेवाची एका प्रौढ स्त्रीनं गाठ मारली. आता ही बंधनाची गाठ आयुष्यभरासाठी होती. रामी भिवाची सहचारिणी झाली. दुत्रेची सकपाळ झाली. वाजंत्री वाजू लागले. वऱ्हाडी नाचू लागले. रुखवताची पाटी बायांमध्ये फिरवली. रामी सासरी निघाली. इतर गोताच्या भेटी घेतल्यानंतर ती मामा आणि मामींच्या गळ्यात पडून रडू लागली. मामा गोविंदपूरकरांनाही अश्रू आवरणं कठीण झालं. त्यांना बहीण रखमाची तीव्रतेने आठवण झाली. बहिणीच्या पश्चात तिच्या लेकीचे हात पिवळे केले याचे समाधानही वाटत होते. बाजूलाच काका आणि काकी उभे होते. रामी त्यांच्या पाया पडली. काकांनी तिला जवळ घेतलं. वनवासी लेकरू. जितके काका प्रेमळ तितकीच काकी मायाळू. मायबापांच्या मृत्यूनंतर त्यांनी आणि मामा मामींनी या वनवासी लेकरांना कशाची उणीव भासू दिली नाही. उभयतांनी रामीला आशीर्वाद दिला. रामी सजलेल्या बग्गीजवळ जशीच आली तशी गौरी आणि शंकर धावत येऊन तिला बिलगले. मुसू मुसू रडू लागले. आता या लेकरांची ताटातूट होणार आहे. तिन्ही भावंड एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागली. भिकू आणि रखमाच्या निधनानंतर रामीच
गौरी आणि शंकराचे आईबाप झाली होती. लेकरांचं रडणं पाहून वराड्यातील बायबाप्यांनी मन हेलावली. काहींचे डोळे पाझरले. गौरी आणि शंकरला मिठीत घेऊन रामी मनसोक्त रडली. तिचा जीव गौरी आणि शंकरसाठी तुटत होता. रामीला भावंडांची काळजी वाटत होती. त्यांच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवला आणि ती भिवा पाठोपाठ बग्गीत बसली. सासर घरी जाण्यासाठी, सासरचा पट मांडण्यासाठी. बग्गीची चाक हलली. उगवतीचा काळोख निवळू लागला. आकाशात माथ्यावरचा शुक्र तारा उठून दिसू लागला. चराचराला अरुणोदयाची चाहूल लागली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. सृष्टी जागी होत होती. दिनकराच्या स्वागतासाठी आकाशात सृष्टीनं केशरी रंगाच्या पायघड्या टाकल्या होत्या. रामू नव्या जगात नव्या आशा घेऊन सासरी निघाली होती. बग्गी परळच्या डबकचाळीकडे धावत होती. घोड्यांच्या टापांचा लयबद्ध आवाज उठत होता. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा भेटू उद्याच्या भागात.